महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे अशोक खरात। स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणून मिरवणाऱ्या खरातभोवती उभ्या राहिलेल्या वादळानं केवळ धार्मिक किंवा सामाजिक प्रश्न निर्माण केले नाहीत, तर त्याची धग थेट राजकारण, प्रशासन आणि सत्ता केंद्रापर्यंत पोहोचली आहे। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची ईडी चौकशी असो किंवा मग उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे यांचं निलंबन, या दोन्ही घडामोडींनी या प्रकरणाला आणखी गंभीर वळण दिले। शिवाय चाकणकर यांचा खरात सोबतचा नवा फोटो समोर आल्यानं त्या अजूनच चर्चेत आल्या। तर रुपाली चाकणकर यांच्या ईडी चौकशीत नेमकं काय घडलं, त्यांच्या फोटो मागचं सत्य काय आणि निलंबित करण्यात आलेले उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे यांचा खरातशी काय संबंध होता, याबद्दलच सविस्तर समजून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सेजल जाधव। दैवी शक्ती असल्याचा बनाव करून महिलांची फसवणूक, लैंगिक अत्याचार, कोट्यवधींची अफरातफर आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली प्रभाव निर्माण करणं, या सगळ्यामुळे अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाचं कारस्थान समोर आलं आणि हळूहळू यातून अनेक धागेदोरे उलगडत गेले। अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांबाबत संशय व्यक्त होत असताना तपास यंत्रणांनी हालचाली सुरू केल्या। त्यानंतर खरातच्या संपर्कात असलेल्या अनेक राजकीय आणि प्रशासकीय व्यक्तींची नावं समोर येऊ लागली। यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं नाव चर्चेत आलं आणि राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली। रुपाली चाकणकर आणि त्यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांचा खरातशी आर्थिक संबंध असल्याची माहिती पुढे आली। या प्रकरणात रुपाली चाकणकर यांची आधी SIT कडून चौकशी झाली आणि त्यानंतर आता ईडीनेही त्यांना समन्स बजावून तब्बल 8.5 तास चौकशी केली। तपास यंत्रणा खरातच्या शिवनिका संस्थान ट्रस्ट मधील आर्थिक व्यवहार, निधी आणि मालमत्तांची तपासणी करत असल्याचं समोर आले। दुसरीकडे चाकणकर यांनी मात्र खरातशी आपले कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचं स्पष्ट करत आरोप फेटाळले। शिवाय आपण या चौकशीत सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। याच दरम्यान रुपाली चाकणकरांचा गुवाहाटी येथील खरात सोबतचा फोटो व्हायरल झाला आणि पुन्हा त्या वादाच्या केंद्रस्थानी आल्या। या फोटोबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की खरात त्याच्या कुटुंबासोबत आणि अनेक ट्रस्टींसोबत गुवाहाटीला दर्शनाला पोहोचला होता, त्यामुळे आपल्याला आपल्या गुरुसोबत देवीचं दर्शन करता आलं तर छान होईल, असा आध्यात्मिक भाव ठेवून आम्ही स्वतंत्रपणे प्रवास करून गेलो होतो। त्यानंतर गुवाहाटीत आम्ही सोबत देवीचं दर्शन घेतलं, असं त्यांनी सांगितलं। दुसरीकडे या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे प्रशासनातील अधिकाऱ्याची कथित भूमिका। अलीकडेच अशोक खरात सोबत आर्थिक व्यवहार असल्याचा आरोप असलेल्या उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। अभिजित भांडे यांचे खरात सोबतचे संबंध उघड होताच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले। अशोक खरात सोबत अभिजित भांडे यांचे कॉल रेकॉर्ड्स हाती आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। भोंदू खरात आणि उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे यांच्यात तब्बल 100हून अधिक वेळा फोन कॉल झाल्याची माहिती आहे। तसेच भोंदू खरातची पत्नी आणि मुलीच्या नावे असलेल्या संपत्तीमध्ये भांडे यांनी गुंतवणूक केल्याचाही आरोप आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अभिजित भांडे यांना हे प्रकरण चांगलंच बोलायचं चित्र आहे। ही संपूर्ण परिस्थिती पाहता आता या प्रकरणाचा तपास किती खोलवर जातो आणि आणखी यातून कुणाकुणाची नावं पुढे येतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।